नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लातूर पोलीस पाटील भरती 2026 या विषयाची जाहिरात आलेली आहे आणि 29 मेला अ, ही जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे. त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. लक्षात ठेवा, परिपत्रकाबद्दल जर मग आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि व्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलीस अत्यंत महत्वाचं 11 मे 2026 रोजी जिल्हा दंडाधिकारी रिक्त पदे भरण्याबाबत नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 550हून अधिक रिक्त पदांची भरती आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि वेगवान व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली याचं आयोजन करण्यात आलं आहे. आता लक्षात ठेवा की प्रशासकीय मांडणीमध्ये लक्षात ठेवा की डॉक्टर भारत बास्तेवाड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी भरती प्रक्रिया ही लातूर, औसा, रेणापूर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा सर्व उपविभागामध्ये राबवली जाणार आहे. पोलीस पाटलाचं काम लक्षात घ्या काय आहे, तर पोलीस पाटील हा पातळीवर शासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा असतो, ज्यामध्ये गुन्हेगारी रोखणं, शांतता राखणं, आपत्कालीन परिस्थितीत गावाला दिशा देणं कर्तव्य आहे. रिक्त जागांचा आढावा जर बघितला गेला तर मंजूर पद 863 आहेत. त्यापैकी मे 2025 आकडेवारीनुसार 554 जागा ह्या रिक्त आहेत. आता भरतीची आवश्यकता का आहे, तर गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखणं, पोलीस प्रशासनाला माहिती पुरवण्यास सुलभता आणि गुन्हेगारीवर अंकुश मिळवून सामाजिक स्वास्थ्य हे टिकवणं, त्याचबरोबर सामाजिक सलोखा यामध्ये गावातील सर्व समाजातील शांतता रोखण्यासाठी पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका असते. उदाहरणार्थ सण, उत्सव किंवा निवडणुकाच्या वेळी गावात वादाचे प्रसंग उद्भवू नयेत या नजीकच्या पोलीस ठाण्याला देणं हे पोलीस पाटलांचं कर्तव्य आहे. अवैध धंद्याची माहिती प्रशासनाला पुरवणं, गुन्हेगारांच्या लक्ष ठेवणं, तपास कामात पोलिसांना स्थानिक स्तरावर आग, दुष्काळ यासारख्या परिस्थितीत गावातील लोकांचं स्थलांतर आणि मदतीचं नियोजन हे पोलीस पाटील करतात. उदाहरणार्थ अतिवृष्टी झाल्यास धोकादायक भागातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा मोठा वाटा असतो. कायदेशीर आधार जर बघितला तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या अधिनियमातील कलम 3 नुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पोलीस पाटलाच्या भरतीचे अधिकार प्राप्त आहेत. नेमणूक पद्धती आणि अधिकार, पोलीस पाटलांची कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय नियंत्रण आणि देखरेख यामध्ये सेवा शर्तीच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम सेवा प्रवेश, पगार भत्ते आणि इतर सेवा शर्ती आदेश 1968 नुसार भरती प्रक्रिया ही राबवली जाते. यामध्ये मानधन, रजा, निवृत्ती आणि शिस्तभंग याविषयी सविस्तर तरतुदी या आहेत. आता 26/8/2010 ला पोलीस पाटील भरती मार्गदर्शक तत्व, 22/8/2014 ला मानधन व पदोन्नती सुधारणा आणि 27/8/2014 ला आरक्षण आणि निवड पद्धती याविषयी आहे. भरती होणारे उपविभाग कोणते आहेत? लातूर, औसा, रेणापूर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा हे सर्व तालुके यामध्ये समाविष्ट आहेत. वेळापत्रकामध्ये लक्षात ठेवा की बिंदू नामावली तयार करणं आणि ती मंजूर करून घेणं, जाहीर नोटीस प्रसिद्ध करणं आणि गावनिहाय आरक्षण हे 14/5/2026 ते 21/5/2026 आरक्षणावर आक्षेप मागवणं आणि त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं हे 22/5/2026 ते 26/5/2026. जाहिरात प्रसिद्ध करणं हे 29/5/2026. अर्ज मागवणं 1/6/2026 ते 10/6/2026. अर्जाची छाननी करणं आणि अर्जदारांना प्रवेशपत्र 11/6/2026 ते 19/6/2026 ही आहे. यामध्ये अधिकृत जाहिरात ही 29 मेला येणार आहे. अर्ज करण्याची मुदत ही 1 जून ते 10 जून 2026 या काळात उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणं. 11 जून ते 19 जून पात्र उमेदवारांच्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्राचं वाटप केलं जाईल. यामध्ये लेखी परीक्षा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. 21 जून 2026 ला लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर आधारित प्रश्न हे असतील. त्याचबरोबर 22 जून 2026 ला निकाल प्रसिद्ध होण्याची तारीख. लेखी परीक्षेत किमान गुण मिळवणारे उमेदवार पुढील तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरतील. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बीड पोलीस पाटील जे परीक्षा झाली
त्यामध्ये आपण मुलाखतीसाठी तयारी कशी केली पाहिजे या संदर्भाबद्दलचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता मुलाखतीच्या वेळेस जात असताना. याची कलमवार माहिती जे तुम्हाला परीक्षा, तर ते देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. तोंडी परीक्षा आणि मुलाखती. तोंडी परीक्षेत उमेदवाराला व्यक्तिमत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते. त्यानंतर तात्काळ अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध केली जाते. आणि नियुक्तीपत्राचं वाटप 7 जुलै 2026 ला पात्र उमेदवारांना त्यांचे नियुक्तीपत्र प्रदान केले जातील आणि जिल्ह्यातील पोलीस पाटील व्यवस्थेतील यामुळे एक नवचैतन्य येईल, एक आपल्याला सांगता येईल. त्याची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाबद्दल जर बघितलेलं आहे, किमान वय ओपन असेल तर साधारणतः 38 वर्षापर्यंत आहे. समजा कॅटेगरीमध्ये असेल तर साधारणतः 43 वर्ष वयापर्यंत आपल्याला सांगता येईल. सर्वात महत्वाचं आहे, उमेदवारावर कोणताही गुन्हा नसावा. महत्वाची अट लक्षात ठेवा, उमेदवार ज्या गावासाठी अर्ज करतोय त्या गावाचा तो कायम रहिवासी असणं आवश्यक आहे. रेशन कार्ड, मतदान कार्ड, तहसीलदार रहिवासी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या स्थगिती आदेश किंवा शासनाचे नवीन निर्देश असल्यास त्यानुसार वेळेत बदल होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, अर्ज सादर करणे 1 जून ते 10 जून आहे. जाहिरात प्रसिद्ध हे 29 मे 2026 ला आहे. लेखी परीक्षा 21 जून ला आहे. मुलाखत आणि निवड 24 जून ते 2 जुलै आणि नियुक्तीपत्र 7 जुलै 2026 ला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.